पतीने दुसरा विवाह केल्याची तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता उलट धमक्या दिल्याचा आरोप करत बोरगाव धनेश्वरी तालुका कळंब येथील अश्विनी संदीप चोरघडे या 32 वर्षीय महिलेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करत तुफान गोंधळ घातला। अश्विनीनं तिचा पती संदीप लक्ष्मण चोरघडे याच्या विरोधात दुसऱ्या बेकायदेशीर विवाहाची तक्रार केली होती। मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी तिला धमकावल्याचं तिचं म्हणणं आहे। या पार्श्वभूमीवर तिनं न्यायासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। मात्र तिथंही तक्रार न घेतल्यानं ती आक्रमक झाली आणि आत्मदहनाचा प्रयत्न केला। घटनेच्या वेळी परिसरात एकच खळबळ उडाली। भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलेला स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करताना महिला पोलीस कॉन्स्टेबलनी तिला वेळीच अडवलं। मात्र यावेळी महिलेनं प्रतिकार करत पोलिसांशी झटापटही केली। सध्या संबंधित महिलेला शांत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासन प्रयत्न करत असून या प्रकरणात पोलिसांनी घेतलेली भूमिका आणि महिलेचा आरोप यावरून गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। हा न्यायाचा लढा की व्यवस्थेची हार यावर प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। साहेबांनी पैसे घेऊन सगळा मॅटर माझा दाबलाय आणि मला रात्री 12 वाजता चौकीला बोलावते। कुठल्या हाताला बोलावते मला रात्री 12 वाजता चौकीला। कुठले पीएसआय होते पैसे घेणारे? खरंच साहेब यांनी रात्री 12 वाजता मला चौकीला बोलवून घेतलंय। कुठल्या पोलीस स्टेशनचे? तुझी चमडी उधळी वाशी पोलीस स्टेशन। कुठल्या पोलीस स्टेशनचे? वाशी पोलीस स्टेशन। आणि मला बोलते तुझी चमडी उधळी। पुन्हा तो राज साहेबांनी पैसे घेऊन सगळा मॅटर माझा दाबलाय आणि मला रात्री 12 वाजता चौकीला बोलावते। कुठल्या हाताला बोलावते मला रात्री 12 वाजता चौकीला। कुठले पीएसआय होते पैसे घेणारे? खरंच साहेब यांनी रात्री 12 वाजता मला चौकीला बोलवून घेतलंय। कुठल्या पोलीस स्टेशनचे? तुझी चमडी उधळी वाशी पोलीस स्टेशन। कुठल्या पोलीस स्टेशनचे? वाशी पोलीस स्टेशन। आणि मला बोलते तुझी चमडी उधळी।